नमस्कार. झेंडा मराठीचा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण करतो आहोत 10वी बोर्ड परीक्षेची पूर्वतयारी. बोर्ड परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना झेंडा मराठीच्या टीम कडून हार्दिक शुभेच्छा. आज आपण चर्चा करणार आहोत सामाजिक शास्त्र या विषयाची. सामाजिक शास्त्र हा विषय एकूण 100 गुणांसाठी आहे. त्याचे दोन भाग होतात, एक इतिहास आणि राज्यशास्त्र आणि दुसरा भूगोल. इतिहास आणि राज्यशास्त्रासाठी 50 गुण असतात, तर भूगोल साठी 50 गुण असतात. यामध्ये 40 मार्क्स लेखी आणि 10 मार्क्स तोंडीसाठी असतात. आपण आज 40 लेखी गुणांपैकी 30 गुण कसे सहज मिळवता येतील हे पाहणार आहोत भूगोल विषयासाठी. तर आपण आज सुरुवात करतो आहोत सामाजिक शास्त्रांतर्गत भूगोल पेपर 2 यामध्ये. चला आपण सुरुवातीला पाहून घेऊया की काही महत्वाच्या सूचना. आपल्याला 40 गुणांसाठी एकूण वेळ दिलेला असतो 2 तास. 2 तासामध्ये आपल्याला हा 40 गुणांचा पेपर पूर्णपणे सोडवायचा असतो. यामध्ये सर्व प्रश्न आणि उपप्रश्न सोडवणं आवश्यक असतं. ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी बोर्डच्या पेपरवर सूचना दिलेल्या असतील त्या सूचनांप्रमाणे आपण कितीपैकी किती प्रश्न सोडवायचे हे त्या ठिकाणी वाचू शकता आणि त्यानुसार आपण त्याचा क्रम ठरवू शकता. नकाशा कार्य जेव्हा आपण करतो तेव्हा नकाशा कार्य करताना नकाशा आराखडा आणि आलेख कागद मुख्य उत्तर पत्रिकेला जोडायचा असतो. विद्यार्थी मित्रांनो, नकाशा आणि आलेख हा एकत्रच दिलेला असतो आणि नकाशा आणि आलेख काढून झाल्यानंतर उत्तर पत्रिकेच्या शेवटी तो जोडायचा असतो. बऱ्याचदा गोंधळ असा होतो की तो प्रश्न मध्ये असल्यामुळे बरेचसे विद्यार्थी तो आलेख पेपर आणि नकाशा पेपर मध्ये जोडतात आणि त्यामुळे तपासताना अडचणी येतात. आपण तो नकाशाचा पेपर शेवटी जोडायचा असतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर आपण प्रश्नपत्रिका पाहिले तर प्रश्नपत्रिकेच्या उजवीकडे दिलेले जे अंक असतात ते गुण दर्शवतात. हे आपण लक्षात ठेवायचं की तो प्रश्न किती गुणांसाठी आहे, त्याला आपण किती भर दिला पाहिजे. आणि लेखन करताना आपण निळ्या किंवा काळ्या शाईच्या पेनानंच फक्त लेखन करायचं आहे. बाकी दुसऱ्या शाईचे पेन आपल्याला चालणार नाहीत, हे आपण लक्षात घेऊया. चला आपण प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार जाऊया की भूगोलचा पेपर हा स्कोरिंग पेपर कसा आहे, स्कोरिंग सब्जेक्ट कसा आहे तो आपण समजून घेऊया. 40 पैकी आज जर मी तुम्हाला 30 गुण दिले तर तुम्ही आठवण ठेवाल की झेंडा मराठीच्या टीमनं आम्हाला खऱ्या अर्थानं मदत केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, 40 पैकी 30 गुण सहज आजच तुम्हाला मिळू शकतात 2 तासाच्या अभ्यासामुळे. कसे ते आपण प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपवाईज गेलो तर आपल्याला लक्षात येईल. पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. विद्यार्थी मित्रांनो, याकडे अंडरलाईन करा, हे महत्वाचं विधान आहे. विज्ञानसाठी आपण असं करतो की विज्ञानला आपण पर्याय निवडतो आणि पर्यायाचा फक्त अंक लिहितो. इथे मात्र भूगोलला तसं चालत नाही. पर्याय निवडायचे आणि निवडलेला पर्याय त्या वाक्यामध्ये टाकून पुन्हा ते वाक्य लिहायचं आहे आणि त्या पर्यायाला अंडरलाईन करायचे आहे. अंडरलाईन किंवा बॉक्स केलात तर तो तपासणाऱ्या शिक्षकांना सहज कळतो आणि आपल्याला सहज मार्क्स मिळून जातात. उदाहरणार्थ एक उदाहरण घेऊया की भारत व ब्राझील या देशाची राजवट टिंबटिंब प्रकारची आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. त्या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आपण निवडायचा आहे. समजा प्रजासत्ताक हे आपलं उत्तर आहे, तर आपण हे बाकीचे पर्याय न लिहिता याच वाक्यामध्ये प्रजासत्ताक इथे लिहायचं आणि त्या प्रजासत्ताक या शब्दाला आपण चौकोन करायचा, बॉक्स करायचा किंवा अंडरलाईन करायचे. अशा प्रकारचे 4 प्रश्न असतील आणि 4 प्रश्न 4 गुणांसाठी असतील. विद्यार्थी मित्रांनो, याचा जर तपशीलवार अभ्यास करायला गेलात तर तुमच्या असं लक्षात येईल की पूर्णपणे अपेक्षित पहा, गाईड पहा, तुमच्या शिक्षकांना काढलेल्या नोट्स पहा किंवा तुम्ही पूर्ण पुस्तक वाचून काढा. तुमच्या असं लक्षात येईल की साधारणपणे 100 ते 125 याच्या वर आपल्या रिकाम्या जागा जात नाहीत. आणि मग जर 100 रिकाम्या जागा पाठ करायच्या झाल्या तर आपल्याला असा किती वेळ लागेल? मित्रांनो, जर भूगोल हा विषय आणि त्यात भारत आणि ब्राझील हा त्याच्यातला अभ्यासाचा विषय असेल तर भारताबद्दल आपण बरंचसं ऐकलेलं असेल. मी तर म्हणेल 50 रिकाम्या जागा तर तुमच्या ऑलरेडी आधी पाठ असतील. भारताची राजधानी कोणती, ब्राझीलची राजधानी कोणती, भारताचं हवामान कोणत्या प्रकारचं आहे, हे तर आपण दैनंदिन जीवनामधून, बातम्यांमधून, लोकांच्या बोलण्यांमधून ऐकत असतो आणि त्यामुळे 50 एक रिकाम्या जागा तर तुमच्या ऑलरेडी पाठ झालेल्या असतात. त्यामुळे ही रिकाम्या जागेचे 4 मार्क्स तुम्हाला नक्की मिळणार आहेत, हे याची मी खात्री देतो. त्यानंतर
दुसरा प्रश्न असतो तो म्हणजे वेगळा घटक ओळखा. मित्रांनो, याच्यामध्ये 2-3 वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात. इथे जोड्या लावा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा वेगळा घटक ओळखा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. बऱ्याचदा हे दोनच प्रकारांमध्ये येतात. वेगळा घटक ओळखा असा 4 गुणांचा प्रश्न आहे. मित्रांनो, रिकाम्या जागांचा 100-150 रिकाम्या जागांचा अभ्यास झाल्यानंतर आपल्याला पुन्हा वेगळा असा वेगळा घटक ओळखा किंवा जोड्या लावाचा अभ्यास करण्याची गरज नाही. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे आणि ते इतके सहज आहेत की एकदा जर का तुम्ही पूर्ण पुस्तक वाचून काढलं, एकदा ते दोनदा अर्थ समजून घेऊन एकदा ते दोनदा तुम्ही पूर्ण पुस्तक वाचून काढलं तर तुम्हाला याचा वेगळा अभ्यास करायची गरज नाही. आणि जसं मी सांगितलं तसं पुस्तक वाचता वाचता अर्थपूर्ण वाक्य लिहिलीत तर माझ्या मताप्रमाणे 100 ते 125 अर्थपूर्ण वाक्य निघतील की जी रिकाम्या जागांसाठी जोड्या लावांसाठी विचारली जाऊ शकतील. जसं मी मगाशी म्हटलं की भारताची राजधानी कोणती किंवा भारताची राजधानी टिंबटिंब ही आहे. हा जर रिकाम्या जागेला येऊ शकत असेल तर जोड्या लावामध्ये पण येऊ शकेल की भारत ब्राझील अ गटामध्ये आणि ब गटामध्ये त्याची जोडी जुळवा. इथे आपण वेगळा घटक ओळखा असा घेतलेला आहे. समजा हे 4 घटक दिलेले आहेत: प्रश्नावली, कॅमेरा, नोंद वही. तर हे घटक दिलेले आहेत आणि यामध्ये वेगळा घटक कोणता ओळखायचा तर त्यातला संगणक हा वेगळा घटक आहे. आपण तो वेगळा घटक वेगळ्या ठिकाणी लिहायचा उत्तरपत्रिकेवर. फक्त वेगळा घटक कोणता आहे तोच लिहायचा आहे. बाकी पूर्ण ऑप्शन दिलेले लिहायचे नाही. तर हे 4 मार्क्स ऑब्जेक्टिव्ह आहेत. पहा, पहिले रिकामे जागेचे 4 मार्क्स ऑब्जेक्टिव्ह, वेगळा घटक ओळखा किंवा जोड्या लावाचे 4 मार्क्स ऑब्जेक्टिव्ह, एकूण 8 गुण झाले. त्यानंतर प्रश्न तिसरा मध्ये आपण आलो तर तिथेही 2-3 वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये नेहमी विचारले जाणारे प्रश्नांमध्ये एका वाक्यात उत्तरे लिहा हा जास्तीत जास्त वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा दुसऱ्या प्रकारे चूक की बरोबर ते सांगा हा प्रश्न सुद्धा 4 गुणांसाठी विचारला जातो. मित्रांनो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ऑब्जेक्टिव्हचा एकदाच अभ्यास करून घ्या आणि त्यासाठी 2 ते 2.5 तास काढा. त्या 2 ते 2.5 तासामध्ये भूगोलचं पुस्तक बारकाईनं वाचा. आपण जर केवळ ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करायला गेलात तर वाचल्यानंतर जमलिंग होण्याची शक्यता असते, परंतु पुस्तक अर्थ समजून घेऊन वाचलं तर मात्र जमलिंग होण्याची शक्यता नसते. आणि रिकाम्या जागा पाठ केल्या किंवा जोड्या लावा पाठ झाल्या तर एका वाक्यातला वेगळं नाही. जसं मी मगाशी म्हटलं की भारताची राजधानी टिंबटिंब आहे, जोड्या लावामध्ये भारत ब्राझील राजधान्या ब गटामध्ये. आणि एका वाक्यात जर रिकाम्या जागेत नाही आलं, जोड्या लावायला नाही आलं तर एका वाक्यात उत्तर येईल भारताची राजधानी कोणती, ब्राझीलची राजधानी कोणती किंवा भारतातील प्रमुख पीक कोणतं, ब्राझील मधील प्रमुख पीक कोणतं, भारतातील प्रमुख सर्वोच्च शिखर कोणतं, ब्राझील मधील प्रमुख सर्वोच्च शिखर कोणतं. मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला एक गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे आपण वाचत असताना आपल्याला आवडणारा जो प्रश्न असतो तुलना करा, फरक स्पष्ट करा. या स्वरूपात जर या विषयाकडे पाहिलं तर तुमचा अभ्यास सोपा होईल. ही एक क्लू आहे तुमच्यासाठी की आपण भारताविषयी वाचताना आपण विचार करायचा की मी भारताविषयी हे वाचतोय तर ब्राझील मध्ये ते काय असेल. उदाहरणार्थ भारतातील सर्वोच्च शिखर K2 हे आहे तर आपल्याला लगेच प्रश्न पडला पाहिजे की मग ब्राझील मधील सर्वोच्च शिखर काय असेल. जर आपण विचार करतोय की भारताची राजधानी हे आहे तर ब्राझीलची राजधानी काय असेल. जर आपण विचार करतोय की भारतातील हे प्रमुख पीक आहे तर मग ब्राझील मधील प्रमुख पीक काय असेल. जर आपण विचार करतोय की भारतातील हा प्रमुख खेळाचा प्रकार आहे तर मग ब्राझील मधील प्रमुख क्रीडा प्रकार कोणता असेल. असं जर आपण तुलनात्मक विचार करत राहिला तर राहिलेल्या दिवसांमध्ये आपला तौलनिक अभ्यास करून भूगोलाचा अभ्यास पूर्ण होईल. हे 4 गुण सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आहेत. पहा, रिकाम्या जागेचे 4, जोड्या लावाचे 4 आणि त्यानंतर तिसऱ्या प्रश्नात चूक की बरोबर ते सांगा किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा याच्यासाठी 4 गुण आहेत. हा, मी चूक की बरोबर एवढ्यासाठी निवडला, एका वाक्यात उत्तरे सर्वच मुलं करणार आहेत आणि तुम्हीही करता आहात. परंतु चूक की बरोबर लिहिताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, समजा भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त आहे, हे वाक्य चूक आहे की बरोबर आहे हे आपल्याला लिहायचं आहे. तर आपण वाक्य न लिहिता फक्त चूक किंवा बरोबर असं लिहायचं आणि जर चूक असेल तर त्याच्या पुढे चूक लिहून बरोबर वाक्य काय आहे ते सुद्धा लिहा, जेणेकरून तुमचा अर्धा गुण जाणार नाही. अर्धाही गुण महत्वाचा असतो कारण याला 4 गुण आहेत. जर प्रत्येकाचं फक्त चूक की बरोबर असं लिहिलं
तर अर्धा अर्धा गुण जाऊन तुमचे 2 गुण जाण्याची शक्यता असते. म्हणून जर चूक असेल तर त्याच्या पुढे ते वाक्य दुरुस्त करून अवश्य लिहा, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. चौथा प्रश्न आहे पुन्हा एकदा ऑब्जेक्टिव्ह. या प्रश्नावर आपण वेगळा सेगमेंट करणार आहोत, दुसऱ्या भागामध्ये आपण तो पाहणार आहोत. परंतु तुमच्या 30 गुणांचा हिशोब मी तुम्हाला सांगतोय की कसे सहज मिळवता येतील. त्यासाठी हा चौथा प्रश्न आहे नकाशा लेखन. चौथा अ. चौथ्या प्रश्नामध्ये 2 भाग आहेत. चौथा अ, तुम्हाला पुरवलेल्या ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा व चिन्हांची सूची तयार करा. आता हाही ऑब्जेक्टिव्ह आहे. विद्यार्थी मित्रांनो, याला एकूण 6 घटक दिलेले असतात आणि 6 घटकांमधले 4 घटक तुम्हाला नकाशा आराखड्यावर दाखवायचे असतात. ब्राझीलचा आणि भारताचा नकाशा आराखडा एकाच पुरवणीवर तुम्हाला दिलेला असतो आणि त्याच पुरवणीवर आलेख पेपरही असतो. ब्राझील आणि भारत एका वेळी 2 घटक, 2 देशातले घटक वेगवेगळे विचारले जात नाहीत, आतापर्यंत विचारले गेले नाहीत, हे लक्षात ठेवा. जर समजा ब्राझील मधील घटक आले तर पूर्णपणे ब्राझील मधीलच घटक विचारले जातात आणि जर समजा भारतातील घटक दिले तर पूर्णपणे भारत देशातील घटकच तुम्हाला नकाशामध्ये दाखवण्यासाठी विचारतात. परंतु आपण अभ्यास करताना मात्र दोन्हींचा अभ्यास करायचा आहे. आपल्याला माहित नाही की कुठल्या देशातले घटक आपल्याला दाखवायला विचारणार. आपण याच्यावर वेगळा सेगमेंट करतो आहोत, नंतरच्या सेगमेंटमध्ये आपण ते पाहणार आहोत. पण हेही 4 ऑब्जेक्टिव्ह आहेत, हे लक्षात घ्या. रिकाम्या जागेचे 4, जोड्या लावा 4, एका वाक्यात उत्तरे 4, नकाशा लेखन 4, 4 चोक 16 मार्क्स इथेच झालेले आहेत. आणि आपण त्यातला पुढचा पाठ बघूया. प्रश्न चौथा आ, नकाशा वाचन. हा तर अतिशय सोपा आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचा आवडीचा विषय आहे. या ठिकाणी नकाशा दिलेला असतो जो आपल्या क्रमिक पुस्तकामधीलच असतो. तो ब्राझीलचा असेल किंवा भारताचा असेल, तो नकाशा आपल्याला दिलेला असतो आणि त्या नकाशाचं वाचन करून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. यामध्ये एकूण 5 प्रश्न दिलेले असतात आणि 5 पैकी 4 प्रश्नांची अचूक उत्तरं आपल्याला लिहायची असतात. नकाशाकडे पाहिल्यानंतर आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. हा मात्र इथे मी पुढच्या सेगमेंटसाठीचा एक क्लू देऊन ठेवतो, तो असा की काही वेळा आपण नकाशाकडे तर पाहतो परंतु आपल्याला उत्तरं देता येत नाहीत. त्याचं कारण आहे की आपल्याला भारत आणि ब्राझील यामधील राज्य आणि दिशा यांचा अभ्यास झालेला नसतो आणि म्हणून आपल्याला बऱ्याचदा उत्तरं देता येत नाहीत. इथे 5 प्रश्न दिलेले आहेत. समजा वरील नकाशा काय दर्शवतो आहे, तर इथे उत्तर दिलेलं आहे की वरील नकाशा भारत स्थान व विस्तार दर्शवतो आहे. परंतु आपण लिहिताना हे पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. फक्त उत्तरच लिहायचं आहे की वरील नकाशा भारताचे स्थान व विस्तार दर्शवतो आहे. केवळ रिकाम्या जागेसारखं स्थान व विस्तार असं लिहिलं तर तुमचा अर्धा गुण जाण्याची शक्यता असते. मित्रांनो, हे उत्तर पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. हेही 4 गुण आहेत. मग आपण जर आत्ता सगळे गुण जोडलेत तर तुमच्या असं लक्षात येईल की रिकाम्या जागा 4 मार्क्स, जोड्या लावा 4 मार्क्स, एका वाक्यात उत्तरे 4 मार्क्स, नकाशा लेखन 4 गुण आणि नकाशाचं वाचन 4 गुण, 20 गुणांचा अभ्यास आपला इथे झालेला आहे. आणि तेही सहज. मी काय म्हटलं की फक्त 2 ते 2.5 तास एकदा दोनदा पुस्तक वाचा आणि जमलंच तर त्या पुस्तकामध्ये वाचता वाचता महत्वाच्या वाक्यांना अंडरलाईन करायला लागा. पुस्तकात दिलेले नकाशे हे केवळ नकाशाची शोभा वाढवण्यासाठी नाहीत, तर त्या नकाशांमध्ये बरीचशी माहिती दडलेली असते. आपण असं म्हणतो की 1000 शब्द वाचणं आणि एक नकाशा पाहणं हे जवळजवळ सारखं असतं. आणि म्हणून या प्रश्नाकडे बारकाईनं लक्ष द्या. नकाशाचं बारकाईने निरीक्षण करा. जेवढे पण पुस्तकामध्ये आपल्या नकाशा दिलेले आहेत ते नकाशे बारकाईने अभ्यासा. आपल्या लक्षात येईल की हे 4 गुण सुद्धा अगदी सोपे आणि सहज मिळणारे आहेत. तर एकूण 20 गुण ऑब्जेक्टिव्हचे झाल्यानंतर आपल्याला 5वा प्रश्न येतो, तो म्हणजे भौगोलिक कारणे लिहा. आता इथे जाणीवपूर्वक एक शब्द वापरलेला आहे, भौगोलिक कारणे लिहा. इथे आपल्याला भौगोलिक भाषेतच लिहायचं आहे. भौगोलिक भाषा आपल्याला अवगत करून घ्यायची आहे
आणि त्यानुसार आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. केवळ 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. एकूण 4 प्रश्न दिलेले असतात आणि 4 पैकी 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की एक प्रश्न 3 गुणांसाठी आहे. म्हणजे आपल्याला उत्तर लिहिताना उत्तराचे किमान 3 पॉइंट झाले पाहिजेत. उत्तर आपण निबंध लिहितो तसे न लिहिता भूगोलच्या कारणे लिहायचे किंवा सविस्तर उत्तरे लिहा. या प्रश्नाची उत्तरं लिहिताना आपण मुद्देसूद लिहिले पाहिजेत. इथे कमीत कमी 3 पॉइंट 3 मुद्दे आले तर तुम्हाला त्या 3 पैकी 3 गुण मिळू शकतात. आणि मुद्दे लिहिताना 1, 2, 3 असं मार्किंग करा. उदाहरणार्थ हिमालयातील नद्या बारमाही वाहतात, तर याचं उत्तर लिहिताना मग हिमालयातील नद्यांचा उगम कुठे होतो, पॉइंट 1. त्यानंतर त्यांना पावसाळ्यात कसं पाणी मिळतं, पॉइंट 2. मग त्यांना उन्हाळ्यात कसं पाणी मिळतं, पॉइंट 3. असं लिहिल्यानंतर मग त्याचा परत समारोप करताना, उत्तराचा समारोप करताना त्या 3 पॉइंट लिहिल्यानंतर खालच्या वळीला पॅरेग्राफ करायचा आणि तिथे लिहायचं म्हणून हिमालयातील नद्या बारमाही वाहतात. अशा पद्धतीचं उत्तर लिहायचं आहे. हे 6 गुणांचा अभ्यास आपल्याला बारकाईने करावा लागेल. पहिल्या धड्यामध्ये कारणे लिहा हा प्रश्न नाही, शेवटच्या धड्यामध्ये कारणे लिहा हा प्रश्न नाही. म्हणजे एकूण 9 पैकी 2 धडे जर केले तर साधारणपणे आपल्याला 7 धड्यांवर कारणे लिहा या प्रश्नाचं उत्तर शोधायचे आहेत आणि तो अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो म्हणजे प्रश्न 6वा. आणि प्रश्न 6वा हा सुद्धा पुन्हा एकदा मी त्याला ऑब्जेक्टिव्ह प्रश्नच म्हणेन. प्रश्न 6 मध्ये 2 भाग आहेत. प्रश्न 6व्यामध्ये 2 भाग आहेत. एक भाग आहे तो म्हणजे नकाशा तयार करा, नकाशा काढा आणि त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला 6अ मध्ये दिलेलं असतंय सांख्यिकी माहिती दिलेली असते आणि या सांख्यिकीय माहितीच्या आधारे आपल्याला दिलेल्या आलेख पेपरवर नकाशा तयार करायचा असतो. आता इथे आलेखाचे किती प्रकार आहेत तर रेषालेख, बहुरेषालेख, स्तंभालेख, जोड स्तंभालेख, विभाजित वर्तुळालेख असे एकूण 5 आलेखाचे प्रकार आहेत. त्या 5 पैकी कोणत्याही आलेखाचा प्रकार तुम्हाला काढायला सांगतील. जसं इथे आता जर मी म्हटलं तर साधा स्तंभालेख काढा असं त्यांना म्हटलेलं आहे. आता इथे काय रिस्क असते, या आकडेवारीवरून पहिल्यांदा आपल्याला आलेख तयार करायचा आहे आणि तो आलेख तयार झाल्यानंतर, तो बरोबर आलेख तयार झाल्यानंतर मग प्रश्नांची उत्तरं लिहायची. रिस्क आहे. आलेख जर चुकला काढताना तर आपली उत्तरं चुकू शकतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय तो असं की प्रश्न 6वा अ करूच नका, बिलकुल करू नका. प्रश्न 6वा अ न करता 6वा आ हा प्रश्न करा. तो अतिशय सोपा आहे. किंवा आहे म्हणजे अ करा किंवा आ हा प्रश्न करा. मी म्हणेल की याचं प्रिपरेशन तुम्ही करून ठेवा, परंतु जास्त भर तुम्ही 6आ वर द्या. किंबहुना नाही केला तरी चालेल, 6आ करा. तो याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आलेख दिलेला आहे, आलेख दिलेला आहे आणि तो दिलेला आलेख आपल्याला केवळ वाचायचा आहे. आता इथे हे 4 विभाजित वर्तुळालेख दिलेले आहेत आणि या 4 विभाजित वर्तुळालेखावर एकूण 6 प्रश्न विचारलेले आहेत. एकूण 6 प्रश्न विचारलेले आहेत. तर त्या 6 प्रश्नांची अचूक उत्तरं आपल्याला लिहिली तर आपल्याला 6 गुण मिळणार आहेत. आणि प्रश्न अतिशय सोपे असतात की ब्राझीलमधील प्राथमिक व्यवसाय स्थूल अंतर्देशीय उत्पादनात किती योगदान आहे. आता सरळ सरळ इथे उत्तर लिहिलेलं आहे 67%, 67%. फक्त आपल्याला ते उत्तर लिहिताना पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. हेही 6 गुण निश्चित मिळणारे आहेत. म्हणजे एकूण 20 गुण ऑब्जेक्टिव्हचे आधीचे आणि 6 गुण प्रश्न 6अ चे, म्हणजे एकूण 26 गुण ऑब्जेक्टिव्हचे झाले. आणि त्यासाठी किती वेळ द्यायचा आपल्याला, 2 ते 2.5 तास. आणि मी तर म्हणतो की पुढचं सेगमेंट जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की नकाशा लेखन आणि नकाशा वाचनाचे एकूण 4, 4, 8 मार्क्स आजच मी तुम्हाला दिलेले आहेत किंवा पुढच्या सेगमेंटमध्ये दिलेले आहेत. तर हा 6वा प्रश्न, 6वा अ आपण करणार नाही आहात, 6वा आ तयार करा. जेवढे पण आलेख आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत ते सगळे आलेख बारकाईनं वाचून काढा. वाचून काढताना आता इथे विभाजित वर्तुळालेख मी मुद्दामून घेतलाय. जर
एक्स आणि वाय अक्षावरचा स्तंभालेख, रेषालेख हे सहजासहजी तुम्हाला वाचता येतात, परंतु विभाजित वर्तुळालेख आपल्याला जास्त नाही आहेत, 1 ते 2च आहेत, त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही, म्हणून आपण विभाजित वर्तुळालेख उदाहरणासाठी घेतलेला आहे. तर हा सहज मार्क्स मिळणारे 26 मार्क्स झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपला शेवटचा प्रश्न असतो तो अतिशय महत्वाचा, तो म्हणजे सविस्तर उत्तरे लिहा. या सविस्तर उत्तरे लिहामध्ये एकूण आपल्याला 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात आणि त्यासाठी गुण दिलेले असतात 8. 8 गुणांसाठी 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची, एका प्रश्नासाठी 4 गुण दिलेले आहेत. मी कारणे लिहिताना सांगितलं की 3 गुणांचा प्रश्न आहे तर 3 मुद्दे झाले पाहिजेत. इथे 4 गुणांचा प्रश्न आहे तर 4 पॉइंट कमीत कमी झाले पाहिजेत. जास्तीत जास्त 6 ते 7 पॉइंट झाले तरी चालतील. उत्तर मुद्देसूद असलं पाहिजे. चला, आजच मी तुम्हाला यातले 4 गुण देऊन जातो. ते असे की यामध्ये पहिला आपला पाठ जो आहे क्षेत्रभेट, या क्षेत्रभेटीवर एक तरी मोठा प्रश्न म्हणजे सविस्तर उत्तरे लिहा प्रश्न विचारला जातो. आज जे मी काही 4-5 प्रश्न सांगतोय तेवढेच करा. एक प्रश्न त्यापैकीच असेल. 1. क्षेत्रभेट म्हणजे काय, क्षेत्रभेटीची पूर्वतयारी तुम्ही कशी कराल. 2. क्षेत्रभेट म्हणजे काय, क्षेत्रभेटीला जाताना तुम्ही कोणते साहित्य बरोबर घ्याल. 3. क्षेत्रभेटीच्या दरम्यान आपण कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करणार. आणि 4. क्षेत्रभेटीमधील कारखान्यास भेट देण्यासाठी जात असताना आपण प्रश्नावली तयार करा किंवा क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा. या 4-5 प्रश्नांपैकी एक प्रश्न डेफिनेटली 100% तुमच्या सविस्तर उत्तरे लिहायला आलेला आहे. मी आज तुम्हाला 4 ते 5 प्रश्न सांगितलेत, तेच 5 प्रश्न करा म्हणजे तुम्हाला 4 मार्क्स मिळालेले आहेत. उरलेल्या धड्यांवर तुम्हाला बाकीचे प्रश्न करायचे आहेत. उदाहरणं इथे दिलेली आहेत. यातला एक प्रश्न तर इथे 2025च्या प्रश्नपत्रिकेत आलेलाच आहे. क्षेत्रभेट म्हणजे काय, क्षेत्रभेटीची पूर्वतयारी तुम्ही कशी कराल. याचबरोबर असे डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न असतात की स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले. भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागले. मगाशी सांगितल्याप्रमाणे जर का तुम्ही पुस्तक वाचत असताना भारत आणि ब्राझील यांच्यामधील तौलनिक अभ्यास, तौलनिक विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की इथे जे हे 2 प्रश्न आलेले आहेत त्या 2 प्रश्नांमध्ये तुम्हाला फरक स्पष्ट करायच्या स्वरूपासारखंच किंवा भारत आणि ब्राझील यांच्यामधला तौलनिक अभ्यासच लिहायचा आहे. आणि त्यामुळे या गुणांचा अभ्यास करताना, या 8 गुणांचा अभ्यास करताना 4 गुण तर मी सांगून दिलेत आणि उरलेल्या 4 गुणांचा अभ्यास करताना आपण काळजीपूर्वक कराल याची मला खात्री आहे. आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.